एक नंबर झालं बाई नाथ फळात गणपत फळात. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर माझी सकाळची सुरुवात कायम मॉर्निंग वॉकनी होते, नंतर चहा, ते पण ब्ल्यू टी. आणि तो सुद्धा माझ्या सोयरासोबत मी शेअर करते, कारण तिलाही ब्लू टी खूप आवडतो आणि मलाही आवडतो. मग आम्ही दोघींनी ही ब्लू टी घेतली आणि आम्ही खेळायला मस्त मोकळे झालो. मग काय, दिवसभर सोयराचा खेळ 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 चालूच असतो. पहिले आम्ही गाडी खेळली, देन आम्ही डान्स केला. आमची सोयरा कायम डान्स करत असते. डान्स करून झाल्यावर, पोज वगैरे देऊन झाल्यावरती मस्त निवांत अशी शांत बसली. नंतर सोयराने अभ्यास केला. अभ्यास वगैरे तिची आईच घेतली, म्हणजे आजी. आजीने मस्त अभ्यास घेतला. बाळा आमचं कसं बोलतंय बघा. अभ्यास वगैरे झाल्यानंतर आम्ही पपईच्या झाडाची पपई तोडली. देन ती पपई कापली आणि आम्ही खाल्ली. मग काय, संध्याकाळी आवरून वगैरे आम्ही फिरायला गेलो रानामध्ये. कशी मज्जा करते. तिला वॉकिंग करायला खूप आवडतं, म्हणून आम्ही वॉकिंग वगैरे करतो. मस्त रानात वगैरे फिरतो, फेरफटका मारून येतो. आजचा बेत जरा वेगळा होता, पण जाता जाता सोयराला दिसल्या तिच्या फेवरेट मीन्स गोट. तिला खूप आवडतात गोट. नंतर आम्ही गोट पाहिल्या आणि चालायला लागलो घरी. घरी गेल्यानंतर आमचा जरा बेत वेगळा होता. त्यात आम्हाला भेटले आजोबा सोयराचे. मग काय, बाबांना भेटून झाल्यावर मस्तपैकी चिकन शिजायला घातलं. बघा चिकनला कशी उकळी फुटते. जे नॉनव्हेज खातात त्यांना खरंच आवडत असेल हे. आम्ही काय व्हेजवाली माणसं, आम्हाला काय हे आवडत नाही, पण बनवतो. पण आमच्या सोयराला आवडतं. टेस्टी टेस्टी. सोयराला ऊसही खूप आवडतो. मग काय, ऊस घेतला आणि खायला सुरुवात केली. चिकनच्या आधी ऊसच खाणार बोलली. कसं खातीये तो, ती ऊस खाऊ तोपर्यंत आम्ही चिकनची सगळी तयारी करून घेतली. व्हेजवाल्यांसाठी स्पेशल पनीर तयार होतं. पनीर वगैरे बनवून घेतलं आणि मग सुरुवात केली बाकीच्या तयारीची. तोपर्यंत अंधार होत आलेला होता. मग काय, अंधारातच आम्ही आमची तयारी सुरू केली. पहिले तर चिकन शिजायला घातलं मस्तपैकी. चिकनची सामग्री वगैरे सगळी गोळा केली. ताई आमच्या फेवरेट, म्हणजे त्यांचं फेवरेट ते बनवत होत्या. पहिले कढई ठेवली चुलीवर मस्तपैकी. त्यात तेल घातलं, कांदा वगैरे घातला, लाल तिखट मसाले वगैरे घालून घेतले छानपैकी. आणि त्यानंतर मग जे शिजवलेलं मटण चिकन जे काय होतं ते टाकलं कढाईमध्ये. चुलीवरचं चिकन म्हणजे हा हा, खाणाऱ्यांना खूप आवडतं. चुलीवरचं जेवणच काहीतरी वेगळं असतं, नाही का. मस्त चुलीवरचं असं चरचरीत चिकन, रस्सा आणि चुलीवरच्या भाकऱ्या. हा हा, तोंडाला अक्षरशः पाणी सुटतं. पण व्हेज, प्युअर व्हेज. सो जे नॉनव्हेज आहेत, नॉनव्हेजवाले जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे चुलीवरचं चिकन. आमच्या घरातले सगळे खातात. सोयरा, गौरी, शिवन्या, सगळ्यांना आवडतं चिकन. सगळे खुश आहेत. आज मस्तपैकी चुलीवरचा बेत आहे म्हणून. आता करत करत संध्याकाळ होत आली. आता संध्याकाळ झालीये, खाऊस तोपर्यंत आम्हाला रात्री होते. सोयरा आणि सोयराचे बाबा खूप एक्सायटेड आहेत. कधी होतंय आणि कधी आम्ही खातोय. आमचं चाललंय, म्हणजे मी शूट करतीये, बट त्यांचं चाललंय करायचं. आता हे तयार होणार आहे मस्तपैकी. तयार झालं की मग आम्ही सर्व करणार, ते पण गच्चीवरती सगळी फॅमिली मिळून. चिकन मस्तपैकी शिजतंय. आपण शिजतोय तर वाट बघूयात.
बऱ्याच गृहिणी ज्या असतात त्यांना हे खूप मोठं स्ट्रगल आहे चिकन. म्हणजे बाकीच्या फॅमिली मेंबरचं ठीक आहे, मस्त खाणार वगैरे, पण ज्या आहेत बनवणाऱ्या बायका त्यांना माहिती बाबा किती हाल असतात चुलीवरचं जेवण बनवताना. चूल पेटवा, त्यात फुंकर घाला वगैरे, नाही जाळ पेटवा, तर धूर वगैरे, खूप काही स्ट्रगल असतं त्यात. मला तर चटके बसतात कायम, खूप चटके बसतात. तुम्हाला हे बसत असतीलच, पण जेव्हा ते शिजतं आणि आपण सर्व करून ताटात घेतो ना, त्यावेळेस जेव्हा आपण खातो ना, खरंच ती फिलिंगच वेगळी असती. कारण चुलीवरचं जेवण म्हणजे ना टेस्टी टेस्टी टेस्टी, खूप टेस्टी. तुम्ही बघताय ना कसं टेस्टी दिसतंय ते, माझ्या तोंडाला पाणी इकडे बस बापरे. सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे यश. ज्याच्याशिवाय कुठलीच कामं पूर्ण होत नाहीत. चिकन तर शिजून झालं, आता रस्सा बघू. रस्स्यासाठी आम्ही मोठं पातेलं ठेवलं, पातेल्यामध्ये तेल वगैरे घातलं, त्यात कांदा मिक्स केला. आता मावशी छानपैकी ढवळतायत ते कांदा. त्या कांद्यामध्ये ते आता मसाला वगैरे घालून टाकतील आणि छानपैकी ते ढवळतायत मस्त. मावशीच्या हातचं जेवण म्हणजे खरंच खूप टेस्टी असतं. आम्हाला सगळ्यांनाच आवडतं, मग ते व्हेज असो अथवा नॉनव्हेज असो. आता रस्सा बघू किती छान करतायत त्या. कांदा असा खरपूस भाजत आलेला आहे, सो आता वाटण घालूयात. वाटण घालून झालं की ते मस्त ढवळायचं, हलवायचं ते, जेणेकरून त्याच्या गाठी वगैरे होत नाहीत आणि ते असं करपट होत नाही. छान ते मिक्स होतं तेलामध्ये, नाही कसं दिसतंय ना बाहेर पपईचं झाड वगैरे. शेतात असल्यामुळे हे वातावरण खूप छान क्लासी टाईप झालेलं आहे. पुन्हा आपण रिटर्न येऊ आपल्या रश्श्यावरती, कॉन्सन्ट्रेट ठेवू आपण रश्श्यावरती. वाटण छानपैकी भाजल्यासारखं दिसतंय, सो आता आपण मसाले ॲड करू. मसाले वगैरे नॉर्मल मसाले, घरची चटणी आहे, सूर आणि मीठ, त्या व्यतिरिक्त काहीच नाही. वाटण जेव्हा तेल सोडेल ना तेव्हा असं रस्सा घालायचा, म्हणजे तर्रीच तर्री येते. तो असतो ना तांबडा पांढरा रस्सा, त्या टाईप रस्सा म्हणजे रस्साच झाला पाहिजे. कसं आहे ना छान आलीये तर्री आलीये. आपला चिकन रस्सा तयार आहे. चिकनचा रस्सा तर झालाय, आता चपात्या करून घेऊ म्हटलं. मग आता चपात्या वगैरे उरकून घ्यायच्यात सगळ्या, कारण रश्श्यासोबत जरी भाकरी असल्या तरी आम्हाला पनीर सोबत जी पनीरची भाजी बनवली त्याच्यासाठी चपात्याच हव्यात ना. चपात्या वगैरे उरकून घेतल्या. चपात्या झाल्या की मस्त भाकऱ्या करायला बसलो आम्ही चुलीवरती. 2 लाखाचा स्वयंपाक झालाय सगळा. आई तुम्ही फक्त मिसिंग होता. म्हणून आल्यावर म्हणून यासाठी केराला न उभारायला लागतं काय. मी सुद्धा सुरुवात केली, एखाद दुसरी भाकरी आपणही करू म्हटलं चुलीवर. कशी म्हणजे केली आहे आधी, पण म्हटलं आता एकदा इथे पण करून बघूयात. नवीन चूल, नवीन पद्धतीची काहीतरी, नाही वे. भाकरी थापताना जो कॉन्फिडन्स होता ना तो थोडा 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 करून धाकधुकमध्ये कमी होत गेला. छान भाकरी तर थापली, पण ती भाजता काय नाही आधी. भाजायचा खूप प्रयत्न पण केला, पण चटके एवढे बसत होते ना, त्यात ही भाकरी पचेना, भाजलीच नाही व्यवस्थित. मग काय त्याचे तुकडे तुकडे झाले, पण जरा मॅनेज करून आपलं उलटा पालटायचा प्रयत्न केला. ही मस्त गोल गरगरीत केली छानपैकी. हातापेक्षा जरा भाकरीच मोठी झाली, पण ठीक आहे. खूप प्रयत्नानंतर कशी बशी का होईना पण ही भाकरी भाजली आणि ही टाकली. त्यात एवढे चटके बसतात ना चुलीवर खूप.
शिजते थोडं थोडं करून का वेणं भाजतीये भाकरी आपली. ठीक आहे म्हटलं. प्रयत्न केले, 1-2 भाकऱ्या तरी जमल्या. मग काय, भाकऱ्यांचा नाद सोडून दिला आणि आपली भांडी उचलून चला गच्चीवर. पोरींना गोळा केलं, सगळं सामान वगैरे गोळा केलं आणि मस्तपैकी सगळं सामान घेऊन आपण गच्चीवर जाऊयात म्हटलं आणि चला गच्चीवर म्हटलं. तिथेही यांचा गोंधळ. सगळी भांडी वगैरे नेली, चटाया वगैरे घेऊन गेलो, चटाया हातरल्या, सगळं काही पाणी वगैरे गोळा केलं आम्ही वर. त्यानंतर सगळी भांडी वगैरे आम्ही सगळीच गोळा करून घेऊन गेलो. खूप धामधूम होती. म्हणजे जेव्हा एखादी फॅमिली गेट टुगेदर करते ना, पार्टी वगैरे, त्यावेळेस किती गोंधळ असतो ना, सांगूच शकत नाही. प्रत्येकाचा मूड काहीतरी वेगळं असतो, प्रत्येकाचं बोलणं काहीतरी वेगळं असतं, खूप गोंधळ असतो. पण ठीक आहे, उरकत आलोय. आता फक्त ताव मारायचा बाकी राहिला. आता मस्तपैकी उरकून घ्यायचं आणि आवरून खायला बसायचं बस. आई बघा कशा खातायत. मला पनीर आवडतं, मी लिंबू टाकून मस्त खाऊन घेते. कसं झालंय? आणि ही आमची चिमटी. छान झालं. सगळ्यांनी मस्तपैकी फस्त केलं.